आज आपण बनवणार आहोत पनीर मलाई कोफ्ता आणि सोबत एकदम सुपर सॉफ्ट मऊसूत असे फुलके। अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे। आपल्या कुटुंबासोबत सुट्टीच्या दिवशी लंचसाठी किंवा डिनरसाठी हा पर्याय अगदी उत्तम आहे। पनीर मलाई कोफ्ता कसा बनवायचा ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे। एक मोठा टोमॅटो आहे, त्याला कट मारून घेतलेला आहे आणि तो पाण्यात टाकलेला आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, आता तो पण आपण पाण्यामध्ये टाकूया। त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत मी, ते पण आपण पाण्यामध्ये टाकूया। स्वच्छ धुवून घ्या, काजूमध्ये घाण असते त्याच्यामुळे धुवून घ्या आणि मग टाका। मी धुतलेले आहेत अगोदरच। 2 लवंग टाकलेले आहेत, दालचिनीचा छोटासा तुकडा। आता आपण मिरच्या टाकायच्या आहेत। मी 2-3 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। आता आपण झाकून 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊया। कोफ्त्यासाठी मी आता ड्रायफ्रूट्स कट करून घेत आहे। काजू आहेत, मनुका आहेत आणि थोडंसं पिस्ता आहे, हे आपण बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि एक छोटासा अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे मी कट करून। आपण जे टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची उकळायला ठेवलेली होती ना, आता ते शिजलेलं आहे व्यवस्थित, बाहेर काढून घेऊया। टोमॅटोची साल काढून घ्यायची वरची, थोडंसं कट करायचा कारण लवकर थंड होते म्हणून। हे बघा, हे पनीर आहे, मी घरीच बनवलेलं आहे पनीर। जवळपास म्हणजे पाव किलो असेल आणि एक बटाटा घेतलेला आहे, तो उकडून घेतलेला आहे। पनीर आपण अगोदर किसून घेऊया। आणि त्यानंतर आपण बटाटा पण किसून घेऊया, सेम बघू शकता। आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ना, ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त। कसुरी मेथी टाकलेली आहे मी। 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे, बाइंडिंगसाठी छान, म्हणजे फुटत नाहीत तेलामध्ये गेल्याच्या नंतर ते कोफ्ते। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। अशा पद्धतीने छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे कोफ्ते बनवून घ्यायचे। मी मीठ पण टाकलेलं आहे, दाखवायचं विसरले, सॉरी। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, आपण मिक्सरमधून काढून घेऊया। मिक्सरमधून काढून झाल्याच्या नंतर हे सर्व मिश्रण आपण एका गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 2 चमचे तूप घातलेलं आहे। तेल आणि तूप गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडे जिरे आणि 2 तेजपत्ता टाकलेला आहे। सॉरी, माझ्याकडून इथे एक चूक झालेली आहे बघा, मला अगोदर लाल मिरची पावडर टाकायची होती तेलामध्ये, मी विसरले। तुम्ही अगोदर लाल मिरची पावडर टाका आणि त्यानंतर हे मिश्रण टाका आणि मग परतून घ्या। आता मी टाकलेले 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे। आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण कोफ्ते तळून घेऊया। अगदी गॅस फुल नका करू आणि सिम पण नका ठेवू, मीडियम गॅसवर तळा आणि हलक्या हाताने तळायचं, कारण ते लगेच फुटतात, खूप मऊ असतात ते। हे पहा, कलर किती सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने आपण दुसरे पण कोफ्ते तळून घेऊया। बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक कट करून फोडून दाखवते। हे बघा, या पद्धतीने किती परफेक्ट, किती छान झालेले आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने आपण सर्व कोफ्ते तयार करून घेऊया। बघू
शकता ग्रेव्हीला पण किती सुंदर कलर आलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मलाई टाकलेली आहे, ही घरची मलाई आहे। आणि त्यानंतर आपण कोफ्ते टाकून घेऊया। मी थोडे टाकले कारण मला म्हणजे लंचला वेळ होता, तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलेले आहे। आणि गरमागरम फुलके 2 मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण सर्व करूया। बघू शकता तुम्ही आपली भाजी किती सुंदर झालेली आहे। बघा तयार झालेले आहेत आपले पनीर मलाई कोफ्ता आणि फुलके। दिसायला किती सुंदर आहेत बघा आणि खायला तर एकदम भारी। ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।